आजी उठा ना, काय झालं तुम्हाला? आजी पाणी, कोणीतरी पाणी आणतं का? गुरुजी पाणी आणा ना. आजी काय झालं मॅडमला? अहो चक्कर आली आहे बहुतेक त्यांना. आजी आजी बरं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही उठा बरं. त्यामुळे तुम्ही पाणी घ्या. दादा तुम्ही आहात का यांच्यासोबत? हो. यांना त्रास आहे का हो कसला? हा, कधी कधी त्यांची साखर कमी होते. अगं बाई, आजी तुम्ही काहीतरी गोड खायला पाहिजेत. एक मिनिट, माझी बॅग. ताई ताई 2 मिनिटं. थँक्यू. तुम्ही हे घ्या. जी कसं वाटतंय आता? बरं वाटतंय आता. अगं साखर कमी झाल्याच्या निमित्ताने का होईना इतकी छान पुरणपोळी खायला मिळाली. इतकी स्वादिष्ट पुरणपोळी कित्येक दिवसात खाल्ली नव्हती. आणखी हवी? नाही नको. पुरणपोळी असावी ना तर अशी. तू केलीस? आजी थांबा, मी मदत करते. मी उठते, लागले तर मदत कर. हो. बरं वाटतं? कशी देवासारखी आलीस मदतीला बघ. अहो तुझ्या रूपानं देवीच आली बघ माझ्या मदतीला. म्हणून तुझ्यासाठी देवीकडे प्रार्थना करणार आहे आज. देवी तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मुली, नाव काय तुझं? मी सौभाग्यवती वृंदा मोहन. अरे वा, सौभाग्यवती वृंदा मोहन. नाव सांगावं तर असं. कुठे राहतेस? मी नाईक कॉलनी. मॅडम हा, घरी निघूयात. हो निघूया. हा, एक काम करतेस? हा बोला ना. मी आता गाडीनेच घरी जाणार आहे. मला सगळं गरगरत आहे. ड्रायव्हर गाडी चालवेल, मग माझ्यासोबत कोणीच नसेल. माझ्याबरोबर येशील? काल मोहन बरोबर याच आजी होते आणि आज त्यांच्या घरापर्यंत जायची संधी मिळते. म्हणजे मला मोहनला भेटता येईल, त्याच्याशी बोलता येईल. देवी आई, तुझ्या समोर घडतंय सगळं. तुझ्या चरणी असताना मला मोहन पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला. म्हणजे तुझी सुद्धा इच्छा आहे ना की मी मोहन पर्यंत पोहोचावं? अशीच पाठीशी राहा ग. काय ग, येशील ना? हो मी येते ना सोबत. चला आजी.
ये. तू होतीस ना त्यामुळे मी अगदी सुखरूप घरी पोचले. थँक्यू. हो थँक्यू. काय तुम्हाला बरं वाटतं ना आता? हो अगदी छान आहे मी. आता इथपर्यंत आलीस ना तर चहा घेऊनच जा. चहा? चहा नको. नाही नाही मी ऐकणारच नाहीये. चहा घेतल्याशिवाय सोडणारच नाही मी तुला. आजी अहो, हे आमचं घर. ये ना ये. संकोच करू नको. ये ये. हा सविता जरा चहा टाक ग. शिरू कसा आहे राजा तू? दुर्भेद्यं चक्रव्यूहम् अधर्मनिर्मितम् तं विन्दयति शौर्येण न बिभेति कदाचन जानाति संकटे अपि